इधर चैलेंज है मेरी ताकत की, मेरे इसको उठा के दिखाते थोड़ा सा। गाइस मी या पोरीला सरप्राईज साडी मागवली होती ऑनलाईन. झोपेतून उठलाय माझं बाळ. ऐसा कलर और है ये कितने में तेरा मन ललचाता हुआ दिख रहा है मेरे को. या मुलीने ना मला लय जोरात नक मारले बघा. गाइस इकडे साडी घेतली एवढं लांब येऊन मला आता बोलते की चल दुसरी घेऊ. लाडू बोर झाली मम्मा? बोर झाली मम्मा, बोर झालं माझे बाळ. बघा आपलं शेत कसं आहे. डरावणं माहोलच आहे गाइस. रात्रीचे पण लोक शेतात काम करतात बघा. खूप वेळचे थांबले आम्ही ट्रॅक्टरच्या वाट बघत. तर गाइस इधर चैलेंज है मेरी ताकत की, मेरे इसको उठा के दिखाते थोड़ा सा। तू टाइट माझा थोड़ा ढीला. ते टाइट है. कितना मोटा हुई है. टाका टूट जाएगा. मेरे को उठा दो, मैं आराम से उठा मेरे को. हाथ नहीं ऐसे जितना उठाया ऐसे नहीं उठाऊंगा. वैसे उठाना है. इधर रख. आड़ गाय करा. आड़ गाय मारे लाश मत. खुशी से कांदा मांगा तो बटाटा दे रही मेरे को. देखना ये देख, मुझसे बटाटा कैसे से कर रही थी वो. मार गाइस आता 12 वाजता जेवण बनते. आम्हाला शेवची भाजी बनवते प्रज्ञा. आम्हाला जायचंय संक्रांतीची शॉपिंग करायला. काम आवरून घेतला आहे मी कपडे. गाइस मी या पोरीला सरप्राईज साडी मागवली होती ऑनलाईन, पण ती ऑर्डर नाही झाली टायमावर. ती आता पेड आहे परत. आता आल्यावर घ्यावंच लागेल. तर तोपर्यंत थोडीशी हलकी साडी तिला संक्रांतीसाठी घेऊन देतो. आणि ती साडी जी आहे ती 5,000ची आहे. येस, ती आल्यावर तुम्हाला दाखवली. सरप्राईज होता. बात नाही चालली काय अजिबात नाही चालणार माझ्या वर्गात. हे असं करतात का? क्या बोल रही? क्या बोल रही? हे बघा, हे प्रिया माझ्या वर्गात बघा विमान उडवते. विमान हे बघा अजिबात नाही चालणार. क्या रे मराठी बोल रही है बहुत आजकल. ऐसे मारती देख ना वो टीचर. हा असं करतात का? अजिबात नाही चालणार माझ्या वर्गात. अजिबात माझ्या पिरियड मध्ये हे नाही चालणार. ऐसा बोलते. A few moments later. तो इतना लाल भाजी क्यों बनाया तूने? इतना बाबा वास सुद्धा तिखट यायलाय. हो ना गाइस. 1 वाजला आता जेवण करणार आहोत आम्ही. तू इथं बोलना लाल भाजी चाहिए मुझे, तो लाल ही दिया ना तेरे. तो इतना लाल. हाँ ऐसे ही होता है. तो देख के मेरा तीखा लग रहा है मेरे को. देख के डायरेक्ट लगने दे फिर. क्या होता है? लाडू जस्ट अंग झाली गाइस. आम्हाला जायचंय बघा. आंघोळ झाला बच्चाने. त्याच्या आधी शी पण केली होती याच्यावरती. साफ केलं प्रज्ञाने. सगळं काम आवरत आलंय. आता मी सुद्धा रेडी झालोय. आता जेवण घेतो. बघतो किती तिखट बनवली भाजी. बघू. वाढून घेतलं गाईस मी माझ्या हाताने स्वतःच. बघू खावणीची भाजी. कारण ती कामात बिझी आहे आता. लाडू इकडे. ये क्यों गंदा किया? हाँ हाउ डेयर यू. अरे वो फुटा है प्लेट, इसके लिए मैंने चेंज किया. दुश्मनी करे मेरा काम का. क्या है वो? तीखा है तो ही बोलता है तीखा. लाल भाजी तो लाल खा. लाल में ज्यादा मिर्ची डालना पड़ता है. लाल पाउडर. गाइस खूप तिखट भाजी बनवली बाबा. चाहिए देखो शेव मग प्लेट आहे. लढा तू भाऊ. ठीक है. कोल्हापुरी तड़का. गाइस पसीना देखो. खाते आमची लाडू बघा काय खाते. मेरे को खाते हुए पसीना नहीं आता है. ये पेट में थी तो तेरे को भी आता था. बोल गई. हाँ
लाडू फोन नको घेऊ हा. का पसली ना ती का मला येतोय का मला खाण नाही काय साईल बी खायला सेव की भाजी तिखट बी वाटा ना वहिनी याला तिखट वाटते मीठ टाकलं तरी बी दे नाही मीठ टाकलं वहिनी तरी बी नींबू भी डाला है पसीना देखो गाइस इधर देखो नॉर्मल खाना खाऊंगा फिर भी मेरे को आता है पसीना मग खुशीतून तुला सेम आहे मला बी येते इथं 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 शर्माते कितना याला बी क्या बोल रही है शर्मा जा रही है मैं इसको ब्लॉग में ले रही हूँ दाखवा कसे तुम्ही तयार झाले दाखवा बघा लाडू कशी तयार झाली बघा आमची एकदम सुटबूट घालून आता आम्ही चाललो फिरायला तुला काय शॉपिंग करायची लाडू लाडू फिरायला सगळ्यात अगोदर रेडी होते बघा चला चप्पल काढा पोहोचलोत गाईस साडी घ्यायला संक्रांतीचे लाडू हे लड्डू आओ काय बघते लाडू लाडू कन्फ्यूज झाले गाईस एवढी गर्दी बघून भरपूर गर्दी आहे बघा देख कभी तेरे हिसाब से लाडू काय बघते बघा लाडू माझी कन्फ्यूज झाली आता झोपेतून उठलाय माझं बाळ ऐसा कलर और है वो येलो और वो ब्लू दिखाओ ना सुनो ना वो येलो और ब्लू दिखाओ ना लास्ट में ये अच्छा है रे मस्त नहीं कलर भी सॉफ्ट भी एकदम ये कितना दे तेरा मन ललचाता हुआ दिख रहा है मेरे को लाडू तो एकदम कंफ्यूज झाली बाबा हा लाडूची मम्मी अच्छा है हाँ येलो हाँ लेगी क्या फिर हाँ ऐसी नहीं थी ये भारी दिख रही है ये भी बहुत मस्त है सॉफ्ट है गाइस बायांसोबत कधी शॉपिंगला यायचं नाही हात दुखायला लागला मला लाडू शांत आहे म्हणून ठीक आहे बघा आता आम्ही परत दुसऱ्या तिसऱ्या फ्लोअरवर आलेत बघा भागो भागो या मुलीने ना मला लय जोरात नख मारले बघा रक्त काढलं बघा या पोरीने शाबाश वेरी गुड लाडू इधर देख ना मेरे अरे बाप रे इसने मारना बदला लिया तू घरी गेले गेले आता तुझ्या नखाची डायरेक्ट छटाई होणार एवढं लक्षात ठेव तुला आपण बाहेर येत म्हणून तुला काय बोलत नाही मी घरी गेलं बरोबर धुणार आता मी तुला ये अच्छा है क्या इसका प्राइस क्या है दिखा तू एक बार वो 10 वाली ही है वो बोला 1160 बहुत भारी है लेकिन और वो कौन सी येलो येलो और ब्लू वाली तो बहुत है रे हिला मी 5000ची साडी घेतली पण या बाईने मला घरी प्रॉमिस केले की ना 400-500 पर्यंत घेईल आणि आता मला 1200-1500 वर घेऊन चालली बघा लुटणं चाललंय इकडे सरळ सरळ लुटणं चाललंय बघा तू बोल नको माझ्याशी मला मारले तू आज तेरे पास ग्रीन नहीं है ना तो लेना फिर ग्रीन तो उसका प्राइस देख कितना है एक है इधर है इस पे देखना इधर सेम तेवढाच है देख तेरे को कौन सा पसंद आता है येलो लेना है तो येलो एक ही कोई भी बहुत मारूंगा नहीं तो अभी कौन सा ज्यादा चल रहा है अभी ये वो नहीं पसंद आया
सब लोग वही पहनेंगे तो क्या करूँगी। थोड़ा मोबाईल सुट सुट आगाव सुट. गाईस दिवसेंदिवस जसे जसे मोठे होते ही लाडू आहे ना लय आगाव होत चालली. मोबाईल ही सकते थप्पड़ मारूंगी साला थप्पड़ मारूंगी. लॉक किती बाई मला फिरवते. बस ना अभी येलो और ब्लू वाला दिखाओ. ऐसा क्यों कर रही है रे. आकड़ पकड़ करने दे. थप्पड़ मारूंगी. अरे माता तो ये भी बता रही है ना. कलर देख कौन सा खिल के जा रहा है. Few moments later. पागल पहनूंगी तो कितनी मस्त दिखूंगी. चल चल अभी चल एक ही आई बडी साडी तर घालीत नाही. 4-4 साड्या घ्यायच्या तिला 5-5 हजाराच्या गदी गोडलची. तरी 400-500 बोलून आले होते. 1200 रुपयाचा चुना लागला. गाईस ही इकडे साडी घेतली एवढं लांब येऊन मला आता बोलते की चल दुसरी घेऊ. आज क्या रे पागल करने का चेंज. वो पहले बताइए 150 रुपए की पुगेगी. मेरे को कैसे पता साड़ियों के बारे में. चल चलो गाईज या बाया किती कन्फ्युजिंग असतात यार सिरियसली. ते साडीच्या दुकानावर काम करणारे लोकांना सॅल्यूट आहे माझा. हो चल ना तिळगुळ लेणे काय ना. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. अख्खा मसाला दिलाय तिळ 75. छोटा पैकेट लो के बड़ा पैकेट लो. काम आता खाना बनाने के लिए. देख एकदम बड़ा भी है 300 वाला. बाबा इतना क्या करना है. बस हो गई. गुड़ काला वाला तेल भी लो क्या. किधर है काला तेल ही नहीं रहता. काला वाला है ही नहीं. लेकिन पागल है तू. रहते काला तेल. लाडू बोर झाली मम्मा. बोर झाली मम्मा बोर झाले माझे बाळ. घरी जायचं हाव एवढे टाका. बोर झाली का हाऊ. लाडू तो हवा लेने की तो एसी तो बंद है. ऐसी बंद है फिर क्या हवा लेगी. एटीएम मध्ये आले का ऐसी पोरगी पकड. क्यों एसी तो बंद है. पैसे कमी पडले बाबा मला. बांगड्या घ्यायला थांबले गायस बघा. अरे लड्डू मोत्याने अवतारे डोंगरी की डोंगरी का. लाडूच्या पण डिमांड वाढते बाबा बोलायला लागल्यावर. और ऐसा चूड़ा टाइप में. मोबाईल घ्यायची काही मोबाईल पाहिजे नाही बघा. गद्दाडा. चला आता जाऊ घरी गाईस. खूप टाइम झाला. मला क्रिकेट खेळायला पण जायचं. अयो बाबू मोबाईलवर चाबी फेकून मारली ना लाडू. नुकसानीच आहे तू एक नंबरची. फेकू नको चाबी जर फेकू नको. बाया फोडशील त्यांचा. आम्ही आलो इकडे पाणीपुरी खायला. इसका नाखून घर पे जाने के बाद मेरे को कटा हुआ दिखना चाहिए. गुंडी भूख लगी. कैसा है टेस्ट. अच्छा आहे का गाईस. रात्रीचे 7-8 वाजले असतील मी शेतात आलोय चहा घेऊन. तूर काढली आज तर ते तुरीचे पोते टाकायचे आहेत. डरावना आवले कुठं आहे यार. मला गाडी घेऊन जायला रस्ता भेटत नाही. टाइम नव्हता पाहिला गाईज मी. सो रात के 7 बज चुके हैं यहाँ पे. आणि मी चाय घेऊन आलोय. आता ट्रॅक्टर येणार आहे शेतामध्ये. तूर ही बघा तूर निघली आहे पूर्ण. आता ती विकायला जायचं आहे. आणि रात्रीचं एकदम चांगली क्वालिटी दिसते आयफोनची. मी गोरा दिसतोय अंधारात. ठीक आहे
चालेल. चला, बाबाला थंडी वाजते, स्वेटर आणायचं विसरलोय मी. बघू किती वाजतात घरी जायला मला. बघा आपलं शेत कसं आहे. डरावणं माहोलच आहे गाईस. रात्रीची पण लोक शेतात कामं करतात बघा तुम्ही. तिकडे माल ठेवला आपला. फोनचा टॉर्च चालू आहे म्हणून तुम्हाला हे फोनचा टॉर्च बंद करतो बघा, तुम्हाला अंधार दिसेल. आता हा टॉर्च चालू आहे. आता हा बंद करतो, अंधार बघा. अशा अंधारात कामं करतात सगळे. तिकडं आपलं सामान बाबा झोपली त्याच्यावर. काय वाटतं थंडी वाजते? मला काय माहिती, माय बोललीच नाही मला. झोप आली का मग? चहा आणला, जा चहा प्या. चहा आणलाय? अरे भाऊ तिकडे गेले. कुठं? ती छडी हे करायला. चहा सांडला का नाही ना? तो गार होईल ना. नाही, गरम राहतो याच्यात. कोरं काय? गावाने शेक केला बघा. या शेकायला. ओ या इकडे बसा. अरे वा, आणखीन 2-4 दिवस काढले नसते तरी काय नसतं. करपरी होती ती कुठून? ती पडकडची पाटी हे मागातलं आपण पहिली. A few moments later. काय दोरी नाही भेटाय ना. आला ट्रॅक्टर आहे. चाललो आता घरी आम्ही फायनली. थैली कोणती? माझ्या हातात ट्रॅक्टर मध्ये जातं ना. चला तुम्ही चाललं घरी जाऊ. 8:30 वाजले असतील. मी खूप वेळचे थांबले आम्ही ट्रॅक्टरच्या गाड्यावर. एक्सपिरियन्स छान आहे असे. चला, बसंती कुठे आमची? याची मागं जायचं का? पुढं जायचं. तर गाईज आम्ही घरी आले होते आणि मी बनवून पण ठेवला माझं जेवण. दम बिर्याणी बनवलं होतं आणि व्हिडिओ घ्यायला वेळच नाही भेटला. तर आता मी आपल्या दम बिर्याणीला दम देण्यासाठी इकडे कोळसा गरम करत आहे. कोळसा आणि लाडू झोपली चिडे आपली. आम्ही तुंबाड बघत होते. चला आता आपण देऊया दम. गाईज मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं. मैंने बांगड्या दिखाय काय, मैंने साडी दिखाय ना. साडी में ब्लाउज सिलण्यासाठी ठेवला तिकडे. शिवून घ्यायचं या ब्लाउज पीस. बघा मी रेड बांगड्या घेतले होते. ग्रीन साडीवर रेड बांगड्या खूप छान दिसतात. आणि 2 नेल पेंट घेतले होते मी. हे मॅट कलरचे, ते थोडेसे पर्पलमध्ये, आणि हे कॉफी कलर आहे माझा फेवरेट. आणि हे हळद आणि कुंकूचा डब्बा घेतला होता कारण मी संक्रांतीला जाणार आहे ना तिकडे आपल्या बुद्धविहारमध्ये. त्याच्यासाठी सगळं सामग्री घेतली मी. आणि इकडे मी मेहंदी पण घेतली. 2 कोण माझ्यासाठी आणि खुशीसाठी पण. आणि याच्यामध्ये हळदी आणि कुंकू आहे. हळदी आणि कुंकू.
आणि रोहित खूप गुस्सामध्ये काय माहिती काय झालं क्या मालूम क्या हुआ उसको. ते वावर मध्ये गेला होता. कशाला गेला होता गाईज? बस एवढंच घेतले मी आणि बाकी सगळं घरचं सामान घेतलंय मी. तुम्हाला दाखवते थांबा. साड़ी नहीं दिखाया तुमने. साड़ी तो मैंने दे दिया ना सिलेक्ट. साड़ी देखा है ना ब्लॉग में मैंने कौन सा सिलेक्ट किया. काही ते बर्तन कसं खाली साड़ी सिलने के लिए दे दी. ब्लाउज पीस और वो पिको फॉल करने के लिए. गाइस गुड गाइस हे बघा तेल पण घेतलाय. तेल गोळ बनवण्यासाठी तेलाचा लड्डू बनवण्यासाठी साखर पण घेतली होती आम्ही. पता नहीं क्यों लिया मैंने वो. शक्कर क्यों लिया क्या पता. आणि आपला अख्खा मसाला घेतला होते वगैरे. हे आमचूर घेतला होता पाणीपुरीसाठी. आणि मी ढोकळा घेतला होता असं सहज खाण्यासाठी. गाईज तर मी ना उद्या ब्लॉग मध्ये ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तेलाचे लड्डू बनवणार आहे. तर तुम्ही ब्लॉग माझे नक्की बघा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही काहीतरी गेम खेळणार आहे. तर बघूया आपण काय गेम खेळतो.